आपला आमदार थ्रू आलाय, खासदार थ्रू आलाय, आणि नक्की त्याचे काय पायाभरणी काय असणार आहे म्हणजे सर्वांना कळलंच पाहिजे ना. एवढी वर्षापासून जो रखडला होता प्रोजेक्ट किंवा ज्याच्याबद्दल आजपर्यंत कोणी काहीच बोललं नव्हतं, तो अचानक पुन्हा उफाळला. जवळजवळ 20 वर्षापूर्वी एक हा प्रोजेक्ट आला होता, त्याच्यानंतर मला वाटतं हा पहिल्यांदा विषय पडला. 15 वर्ष जे काय असेल 15 वर्षांनी, तर नक्की कुठून कुठल्या माध्यमातून आला ते कळलं कसं हे नक्कीच डेव्हलप होणार आहे का की अशीच हवा आहे किंवा काय आहे. बरोबर आहे. तर मला माझं एक वैयक्तिक मत आहे की लोकांना सगळी गोष्ट म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे की नक्की काय घडणार आहे का आणि कोण पदावरती आहे काय. याच्याशी मला वाटत नाही की मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम आहे ते, पण नक्की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मीटिंगमध्ये एवढंच बोललं जावं की आपल्याला काय करायचं आणि काही नाही करायचं, आणि बाकीच्या गोष्टीशी मला काही लेणं देणं नाही. कोण काय करताय, कोण कुठे पैसे खातोय, कोण काय करतोय, आणि समाजकंटक वगैरे जे शब्द वापरले जातात त्याला. आणि मेन म्हणजे कसं आहे की कोण बोलत असेल तर का बोलतं त्याच्यावरती लक्ष देणं खूप आपल्याला गरजेचं आहे. बरोबर ना. काही ना काही तर त्याला पण वाटतं की काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी चुकीचं घडतं म्हणून तो बोलतोय, आणि त्याच्याकडे पण दुर्लक्ष न करता आपल्याला त्याच्या पण प्रश्नावर आपल्याला मांडायचे. तर हे मला काय म्हणायचं आहे की आपण जे प्रश्न मांडतो आता, हे संतोष गिरींनी पण सांगितलं की प्रत्येक गोष्टी आपल्याला, प्रत्येक बिल्डिंग बांधताना आपल्याला काय काय करायला, काय काय मिळतं किंवा काय मिळू शकतं, तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे, प्रत्येक गोष्टीवरती आपल्याकडे चर्चा झाली पाहिजे. म्हणजे सुद्धा आपल्यापासून म्हणजे डेव्हलप, आता आपला जमीन मालक तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आपल्याला हा जो आता त्यांचा जो एक रोमेश बिल्डर म्हणून तो त्याने उभा केला आहे, तर तो त्याच्यावरती पण चर्चा झाली पाहिजे की तोच आपल्याला पाहिजे की त्याच्या व्यतिरिक्त आपण आणू शकतो का. एक पूर्ण पेजवर आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो की नक्की तोच पाहिजे की त्याच्या व्यतिरिक्त आणू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आपली चर्चा झाली पाहिजे. जसं म्हटलंय की आपल्याला एक बिल्डिंग बांधताना आपल्याला जसं मोठा पॅसेज पण मिळाला पाहिजे, मोठं हे पाहिजे, तर आपल्याला ह्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे की किंवा दुसऱ्या गोष्टीवरती भर न देता म्हणजे कोण काय करतं त्याच्या, कारण तेच मुद्दे होऊन आपण काय पुढे तर जाणारच नाही. बस एवढंच मला म्हणायचं होतं की आपल्याला जे मेन गोष्टी आहे त्याच गोष्टीवरती फोकस दिला पाहिजे. बाकीच्या गोष्टी करून तरी मला तरी वाटत नाही. म्हणजे ह्या मीटिंगमध्ये तरी मला असं वाटतं की जरा एक थोडंसं प्रोग्रेसही ऐकायला मिळालं, थोडंसं प्रोग्रेस काय, नंतर बाकीच्या मीटिंगमध्ये तरी एवढं काही मिळत नाही की कोण कुठे चालला, कोण काय करतो, कोण कशाला जातोय, एवढंच होत आहे. तर एक चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं. धन्यवाद.